नमस्कार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, की जीव दिल्याने पोरांना स्पेशली जीव दिल्याने ती पोरगी परत येईल का तुमच्याकडे? तुम्हाला असं वाटतं का? पोरगी कधी सोडून जाते तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा तिसरा माणूस जेव्हा मध्ये घुसतं तेव्हा एक व्यक्ती तुमच्यापासून लांब होते. कळलं? आणि ज्या व्यक्तीला तुम्ही आवडत नाही ती तुमच्यासाठी एका तिसऱ्या व्यक्तीला प्रेम करते आणि त्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीसाठी तुम्ही जीव देत आहे. ठीक आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं, सर्व काही तिच्यासाठी केलं, पण तिने एक तिसरं व्यक्ती आलं म्हणून ती दुसरीकडे गेली आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी जीव देत आहे. ज्या व्यक्तीला तुमची किंमत झिरो आहे, ज्या व्यक्तीला तुमची किंमत झिरो आहे, तुम्ही त्या व्यक्तीसाठी तुम्ही जीव द्यायला निघालात. बरोबर की नाही? तुम्ही एकदा पण आपल्या घरच्यांचा विचार नाही करत, काय नाही. अरे नाही रे, काय करायचं, खूप प्रेम होतं, खूप प्रेम करत होती ती, मला नाही राहू शकत मी तिच्याशिवाय. तुम्ही एकदम कावड आहेत. कावड म्हणजे काय, डरपोक आहेत तुम्ही. ठीक आहे. ती एका व्यक्तीसोबत गेले आणि तुम्ही तिला मनवायसाठी, तुम्हाला का वाटतं तुम्ही जीव दिल्यावर किंवा तुम्ही जीव द्यायला गेल्यावर ती तुमच्याकडे येईल का परत? नाही येणार ती. चुकून पण विचार करू नका. अशा लोकांना कधी पण इग्नोर करायचं. आणि लाईफमध्ये काहीच परमनंट नाही. आपले आईबाप पण आपल्या परमनंट नाही आहेत, ते पण एक दिवशी आपल्याला सोडून जाणारच आहेत. तर हे समजू नका की ही गेली तर आपण जीव देऊ किंवा काहीच परमनंट नाही लाईफमध्ये. तर एवढं टेन्शन घेऊ नका. जशी लाईफ आहे तशी काढा. ठीक आहे. तुम्ही असं काही झालं असेल लाईफमध्ये तर घरात बसू नका, घराच्या बाहेर पडा. तर तुम्ही घरात बसणार तर अजून तुमच्यावर निगेटिव्ह विचार येणार आणि तुम्ही त्या व्यक्तीचा अजून विचार करत बसणार. ठीक आहे. तिने असं का केलं, असं का केलं, असं का केलं. अरे असं केलं तर केलं, आता काय करणार? अरे तुम्ही विचार करा ना, सलमान खानसारखा, रतन टाटासारखा, त्यांनाही सोडून गेले, तर तुम्ही कोण आहे? ते तर एवढे अरबो खरबोचे माणसं आहेत, खूप पैसा आहे, तरी त्यांच्या संगती पण कोणच नाही, एकटेच असते. जगतायत ना, त्यांनी थोडी जाऊन जीव दिला. अरे नाही, ते तर एवढे जग प्रसिद्ध आहेत, लोक त्यांना ओळखतात, लोक हसतील. ते तोंडनी विचार करा, लोक हसतील, आम्ही एवढे फेमस आहे, आता काय करायचं, हे ते तोंड लपून. अरे गेलं उडत. अशी व्यक्ती जर परत येत असेल तर तिला इग्नोर करा. ठीक आहे. या टायमाला तिने तुम्हाला इग्नोर केलं, आता तेव्हा तुमचा टाईम येईल तेव्हा तुम्हीही त्या व्यक्तीला इग्नोर करा. ठीक आहे. परत बोलू नका. किती फोन येऊ दे, काही येऊ दे, बोलू नका. कारण की तिने सोडताना तुमचा विचार केला नव्हता, ती तुम्हाला सोडून गेली. तर माझं एकच म्हणणं आहे यार, प्लीज मित्रांनो, जीव देऊ नका एका पोरीसाठी. प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जीव देऊ नका. तो मूल्य आहे जीव. आणि एका फालतू पोरींसाठी तर जीव देऊच नका. ती उलटा खुश होणार. ती बोलते बरं झालं मेला, असंच बोलणार ती रडणार नाही. ती खुश होणार. तुम्ही जीव द्यायला निघालात, तिला कळालं ना, ती खूप खुश होणार. तर तुम्ही हे समजू नका की तुम्ही जीव द्यायला निघालात तर ती परत येईल. अरे नको बाबू, असं करू नको. ती उलटा खुश होणार तुम्ही जीव देत आहेत तर असं करू नका. ठीक आहे. डोक्याने खेळा.